नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 2,424 रुपये आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला 3.64% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 69.57 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 70,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडच्या अँकर इन्व्हेस्टर्सचा 50%चं इन्व्हेस्टमेंटचा लॉक इन पिरियड 22 नोव्हेंबरला पूर्ण झाला होता आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडच्या अँकर इन्व्हेस्टर्सचा 100% लॉक इन पिरियड 21 जानेवारी 2025 म्हणजे काल पूर्ण झालेला आहे. म्हणजे मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचे अँकर इन्व्हेस्टर्स 21 जानेवारी 2025 नंतर आपली पूर्ण हिस्सेदारी विकू पण शकते आणि आपले शेअर ठेवू पण शकते. जसं त्यांचं मन असेल तसे ते करू शकते. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडमध्ये याचमुळे आपल्याला आज जवळपास 9.5%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सर्वोटेक रिन्युएबल पॉवर सिस्टीम लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 154.28 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 92.61%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.46 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 3,500 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, सर्वोटेक रिपोर्ट्स 315% रेव्हेन्यू ग्रोथ, 616.8 प्रॉफिट सर्ज. तर मित्रांनो, सर्वोटेक रिन्युएबल पॉवर सिस्टीम्स लिमिटेडने आपला क्वार्टर 3चा रिझल्ट काल डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1315%ने इन्क्रीज झाला आहे. तसेच या कंपनीचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 616.8%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया कॉनकॉरबद्दल, म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 754.60 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.57%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 46,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, इन्शुरन्स प्रोव्हायडर LIC रायजेस ओव्हर 2% स्टेक इन कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. चला आता या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सप्टेंबर 2024मध्ये LIC जवळ कॉनकॉर म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे 4.74 कोटी शेअर होते. म्हणजे LICची कॉनकॉर कंपनीमध्ये 7.7% हिस्सेदारी होती आणि मित्रांनो, आता जानेवारी 21, 2025 तारखेला LICची कॉनकॉरमध्ये हिस्सेदारी 2%पेक्षाही जास्तीने वाढून 9.809% झाली आहे. म्हणजे मित्रांनो, LIC जवळ कॉनकॉरचे टोटल 5.97 कोटी शेअर आहे. चला आता बोलूया हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 228 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 52.10%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 45,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, हुडको साइन्स MOU विथ वधवान पोर्ट प्रोजेक्ट फॉर ₹25,000 करोड फंडिंग फॉर वेरियस इन्फ्रा प्रोजेक्ट्स. हुडकोने वधवान पोर्ट प्रोजेक्टसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग
साईन केला आहे. कशासाठी? वेरियस इन्फ्रा वर्क्ससाठी 25,000 कोटी रुपयांच्या फंडिंगसाठी. चला आता बोलूया हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचं करंट शेअर प्राईज आहे 2,340 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 1.50% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, HUL Q3 रिझल्ट प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 19% इयर ऑन इयर बेसिस टू ₹3,001 करोड. तर मित्रांनो, HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 19% इन्क्रीज होऊन 3,001 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,278 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 3.81% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स ॲक्वायर आयकॉनिक SIL ब्रँड टू एक्सपांड फूड पोर्टफोलिओ. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्सने आयकॉनिक SIL ब्रँडला विकत घेतले आहे. कशासाठी? आपल्या फूड पोर्टफोलिओला एक्सपांड करण्यासाठी. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.